Hi students, how are you? I think you are fine. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा पुनश्च एकदा मी सक्सेस एज्युटेकमध्ये हार्दिक स्वागत करतो. हा व्हिडिओ पाहून लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा. आपण इयत्ता तिसरीचे जे पहिला लेसन पाहत होतो त्यामधील पार्ट 1 हा भाग झालेला आहे आणि आता पार्ट 2 पाहूयात. तर पहिला जो पार्ट होता इयत्ता तिसरीचा इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स, त्यामध्ये आता जो उर्वरित भाग आहे ते आज आपण पाहणार आहोत. तर पहा, एजेस अँड कॉर्नर्स. लुक ॲट दिस पीस ऑफ बर्फी. आता आपण काय पाहणार आहे तर कडा व कोपरे. एजेस म्हणजे कडा, कडा म्हणजे काय बाजू, आणि कॉर्नर्स म्हणजे कोपरे. तर पहा, आता या शेजारील या चित्रात दिसते ते पहा काय दिसतं तुम्हाला. एका प्लेटमध्ये बर्फीचा तुकडा आहे. लुक ॲट दिस पीस ऑफ बर्फी. इट इज अ क्वॅड्रिलेटरल. हे जे बर्फीचा जो तुकडा आहे ते बर्फीचा तुकडा पहा, आणि हा बर्फीचा तुकडा चौकोनी आहे हे तुम्हाला दिसतं. या ठिकाणी त्या प्लेटमध्ये बर्फीचा तुकडा आहे आणि ते कुठल्या आकाराचा आहे तर तो चौकोनी आकाराचा आहे, म्हणजेच क्वॅड्रिलेटरल्स आहे. ए क्वॅड्रिलेटरल हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. तर पहा, या ज्या चौकोनाला 4 कडा म्हणजे 4 बाजू व 4 कोपरे असतात, हे आपण गेल्या तासाला पाहिलेलोच आहोत. तर तसेच पहा खाली, ऑब्झर्व द सरफेस ऑफ ए टेबल. काय करायचं आहे आता तुम्हाला, या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला टेबलचं. पहिल्या चित्रामध्ये काय आहे, एका प्लेटमध्ये बर्फी आहे आणि ते कोणत्या आकाराचं आहे तर क्वॅड्रिलेटरलचं आहे. क्वॅड्रिलेटरल आकार आहे, म्हणजेच चौकोनी आकार आहे त्याचा. आता त्याचप्रमाणे खाली दिलेलं आहे एक टेबल. आता त्या टेबलचं काय करायचं आहे, तुम्ही निरीक्षण करायचं आहे. त्या टेबलच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा. तर पहा, हाऊ मेनी एजेस डज द सरफेस हॅव. टेबलच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत बघा. पहा, या ठिकाणी जो टेबल आहे त्या टेबलचा पृष्ठभाग म्हणजे जो वरचा भाग आहे त्याला एकूण बाजू किती आहेत तर पहा, 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 4 बाजू आहेत. हाऊ मेनी कॉर्नर्स डज द सरफेस हॅव. टेबलच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत तर कोपरा. आता ज्याप्रमाणे आपल्या घराचा कोपरा असतोय बघा, घराची बाजू 4 बाजू असतात, 4 कोपरे असतात घरामध्ये. या पद्धतीनेच या ठिकाणी टेबलला सुद्धा 4 कोपरे असतात. तर पहा, व्हॉट इज द शेप ऑफ द सरफेस ऑफ द टेबल. म्हणजेच टेबलच्या पृष्ठभागाचा आकार कोणता आहे ते मला सांगा. या टेबलचा जो पृष्ठभाग आहे म्हणजे काय, टेबलचा वरचा भाग म्हणजे सपाट भाग जो आहे तो भाग कोणत्या आकाराचा आहे तर तो भाग रेक्टँगल आकाराचा आहे. रेक्टँगल म्हणजेच आयताकृती भाग आहे, तो आयताकृती भाग आहे. फॉर एक्झाम्पल ब्लॅकबोर्ड. आपला जो शाळेतला फळा आहे तो शाळेतला फळासुद्धा कुठल्या आकाराचा आहे, सेम टाईप ॲज अ टेबल, त्या टेबलच्या आकाराचा असतो, म्हणजेच रेक्टँगल आयताकार असतोय. आता त्यानंतर पहा, आपण पाहणार आहे रेक्टँगल. टेक अ रेक्टँगल शीट ऑफ पेपर ॲज शोन बिलो. तर शेजारील दाखवल्याप्रमाणे एका आयताकार कागद घ्या. एक काय करा, आयताकार कागद घ्या. आता
तुम्ही सुद्धा आयताकार म्हणजे वहीचं एक पेज काढू शकता तुम्ही. मग आता पहा या ठिकाणी हाऊ मेनी एजेस अँड हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ रेक्टँगल हॅव. आयताला कडा किती म्हणजे बाजू किती व कोपरे किती आहेत हे मला सांगायचं आहे आता आयताला. तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जो ब्लॅकबोर्ड तुमच्या शाळेतला ब्लॅकबोर्डच म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल नोटबुक घ्या, शेजारील तुमच्या नोटबुक असेल तर नोटबुक पहा तो रेक्टँगल म्हणजे रेक्टँगल आकाराचा आहे म्हणजे आयताकृती भाग आहे तो सुद्धा. त्याच्या एजेस किती आहेत म्हणजे बाजू किती आहेत, 1 बाजू 2 बाजू 3 बाजू आणि 4 बाजू आहेत. आणि कॉर्नर्स म्हणजे काय, कोपरे किती आहेत, 1 कोपरा 2 कोपरा 3 कोपरा आणि 4 कोपरा. म्हणजे ज्या ठिकाणचे जो बाजू संपते त्या ठिकाणी कोपरा म्हणतात त्या ठिकाणी त्याला. आता खाली पहा अजून. नाऊ लेट अस fold the paper in the middle to bring the opposite edges together. आता काय करा, आता समोरासमोरील कडा म्हणजे समोरासमोरील जो बाजू आहे एकमेकांशी जोडण्यासाठी कागदाला अशी मधोमध असं काय करा तुम्ही घडी घालून पहा. म्हणजे ते दुमडा आणि घडी घाला. जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळेल. म्हणजे आता त्या ठिकाणी जो पेज आहे तो पेज मधोमध जर आपण काय केलं दुमडलो तर आपल्याला त्या ठिकाणी तंतोतंत जुळलेली दिसतात त्याची कडे. कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळेल त्या ठिकाणी. कळलं का? हां. त्यानंतर व्हॉट डू यू सी. पहा आता काय दिसते तुम्हाला, द लॉंगर साइड फेल्स एक्झॅक्टली ऑन द ऑपोजिट साइड. तुम्हाला काय दिसलं आता, कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत काय झालं आहे त्या ठिकाणी जुळलेली आहे. तर आता बघा, द शॉर्ट साइड फॉल्स एक्झॅक्टली ऑन द साइड ऑपोजिट टू the opposite sides of a rectangle are of equal length. तर कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळेल आणि आयताच्या समोरच्या समोर कड काय होईल त्या ठिकाणी समान लांबीच्या असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर आता आपण स्क्वेअर हे पाहणार आहे आपण. त्यानंतर स्क्वेअर म्हणजे चौरस. टेक अ लुक ॲट अ हँडकरचीफ, इट इज अ स्क्वेअर. आता काय करायचं आहे तुम्हाला, त्या रुमालाचं निरीक्षण करा. तुमच्याजवळ रुमाल असेल त्या रुमालाचं निरीक्षण करा, साईडला बाजूला ठेवा आणि त्याचं जरा निरीक्षण करा. हे जे रुमाल आहे ते रुमाल तुम्हाला कोणत्या आकाराचा दिसेल तर चौकोनी आकाराचा दिसेल तुम्हाला, म्हणजेच हा चौरस आहे. हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स डज अ स्क्वेअर हॅव. या चौरसाला किती बाजू आणि किती कोपरे आहेत. तर या शेजारी आकृती दिली आहे बघा, त्या ठिकाणी निरीक्षण करा. तर या ज्या चौकोनाला जो कडा म्हणजे बाजू आणि कॉर्नर किती आहेत, 4 बाजू आणि 4 कोपरे आहे हे आपल्याला माहीत आहे. आता पहा त्यानंतर फोल्ड द हँकरचीफ इन द मिडल फॉर्म टॉप टू बॉटम ॲज फॉर्म साइड टू सी इफ द ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. नाउ वी शॅल फोल्ड द हँडकरचीफ ॲज शोन लॉंग साइड to find out if each corner falls exactly on the one opposite. The corners match and so do the edges that make them
up. Now fold the handkerchief, or again all the edges match in length. All the edges for a square are of equal length. तर पहा या ठिकाणी तुम्ही काय करा, रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत का ते पहा. आता तुम्ही ऑलरेडी रुमाल साईड धरलेलंच असेल, पकडलेलंच असेल, तर आता तुम्ही काय करा, त्या रुमालाची आडवी आणि उभी अशी घडी घाला आणि समोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत का ते पहा. तर मग आता रुमालाचे समोरासमोरील जे कोपरे एकमेकांशी जुळतात का हे पाहण्यासाठी अशी घडी घालून कोपरे जुळतात व त्याच्या लगतच्या कडाही एकमेकांशी जुळतात. तर चौरसाच्या चारही कडा म्हणजेच कडा म्हणजे काय, बाजू समान लांबीच्या असतात आणि रुमालाची जी घडी घातल्यावर म्हणजे कोणता आकार येतोय पहा. रुमालाची एक जी घडी घालतोय आपण, ते रुमालाची घडी घातल्यानंतर आपल्याला कोणता आकार मिळतोय, तर आपल्याला त्रिकोण म्हणजेच रेक्टँगल मिळतो. हे आपल्याला लक्षात येतं. काय येतं, लक्षात येतं. नोट दॅट वी गोट अ ट्रायंगल व्हेन वी फोल्डेड द हँकरचीफ. बघा, त्या रुमालाची घडी घातल्यावर तुम्हाला काय मिळालं, एक त्रिकोण मिळाला. हे आपल्या लक्षात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तसेच पहा ट्रायंगल म्हणजे काय, त्रिकोण. तर आज आपण त्रिकोण पाहणार आहे. पहा, हाऊ मेनी एजेस डज अ ट्रायंगल हॅव, हाऊ मेनी कॉर्नर्स. आता समोर तुम्हाला या ठिकाणी शेजारी आकृती दिलेली आहे, त्रिकोणाची आकृती दिलेली आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, नीट निरीक्षण द्या, निरीक्षण करा. हाऊ मेनी एजेस म्हणजेच त्या ठिकाणी त्या त्रिकोणाला किती बाजू आहेत आणि हाऊ मेनी कॉर्नर्स म्हणजे त्याला किती कोपरे आहेत. फाइंड दिस शेप इन युअर सराउंडिंग. आता त्याला किती कोपरे आहेत आणि किती बाजू आहे ते सांगा. बरं, आता तर 3 बाजू आणि 3 कोपरे असतात हे आपल्याला नक्की माहीत आहे. पहा, त्या ठिकाणी 1 बाजू, 2 बाजू आणि 3 बाजू आहे हे आपल्याला नक्की माहीत आहे. आता परिसरात आपल्याला हा आकार कुठे कुठे दिसतो ते शोधा. काय करा, यूज अ स्टिक्स ऑफ टू मेक द फॉलोइंग शेप्स. तुम्ही काय करा, परिसरामध्ये तुम्हाला कुठले कुठले आकार दिसतात ते शोधा, कुठे कुठे दिसत आहेत का नाही ते पहा आणि दिसल्यानंतर काय करा, तुम्ही आता त्या ठिकाणी एका काड्यांचा वापर करा. काड्यांचा वापर करा आणि खालील आकृती तयार करा. बघा, आता खाली काही आकृती तुम्हाला तयार करायच्या आहेत. कशाच्या, क्वॅड्रिलेटरल, कशाच्या, क्वॅड्रिलेटरल, रेक्टँगल आणि स्क्वेअर आणि ट्रायंगल. याचे काय करायचं आहे, तुम्हाला आकृती तयार करायची आहे. आता तसेच खाली पहा, कंप्लीट द टेबल बिलो. काय करायचं आहे, खालील तक्ता पूर्ण करा आणि त्या ठिकाणी ते तक्ता तुम्ही पूर्ण करा. बघा, त्या चौकोनी तक्त्यामध्ये काय दिसतं, पहिला फिगर, त्यानंतर फिगर नेम ऑफ द फिगर नेम, नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ कॉर्नर्स म्हणजे आकृती, दुसऱ्या कॉलममध्ये आकृतीचे नाव आणि तिसऱ्या कॉलममध्ये जे बाजू, एजेस म्हणजे काय, बाजू आणि कडा, त्याचा नंबर लिहायचा आहे म्हणजे संख्या, आणि त्यानंतर नंबर ऑफ कॉर्नर्स म्हणजे त्यांच्या कोपऱ्याची संख्या लिहायची आहे तुम्हाला. आता जो पहिला दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला ते काय आहे पहा, पहिल्या पिक्चरमध्ये आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये काय आहे आणि तिसऱ्या पिक्चरमध्ये काय आहे आणि चौथ्या पिक्चरमध्ये काय आहे आणि पाचव्या पिक्चरमध्ये काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी नावं लिहा. आणि या ठिकाणी आपला जो पार्ट आहे, सेकंड पार्ट, या ठिकाणी संपलेला आहे. जर अडचण असेल तर मला कमेंटने जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.